येईल की डिफाईन बीट रेट्स, बॉड रेट, नंतर हा समज 25 ला विचारला होता. त्याच कॉम्प्युटर नेटवर्क म्हणजे की काय, अ कॉम्प्युटर नेटवर्क इज अ सिस्टीम दॅट कनेक्ट्स व्हेरियस इंडिपेंडेंट म्हणजे काय, बर्ड रेट इज डिफाईन ॲज अ नंबर ऑफ द. क्वेश्चन काय आला होता फ्रेंड्स, MSBTच्या प्रत्येक क्वेश्चन पेपरमध्ये हा क्वेश्चन येईल की डिफाईन बीट रेट्स, बर्ड रेट, नंतर हा समज 25 ला विचारला होता. त्याचप्रमाणे विंटर 24ला 4 मार्कासाठी काय विचारला होता फ्रेंड्स की डिफाईन द फॉलोविंग टर्म्स, मीन्स प्रोटोकॉल डिफाईन करा, बँडविड्थ करा, बर्ड रेट करा आणि कॉम्प्युटर नेटवर्क म्हणजेच की काय. परत काय डिफाईन कर सांगितलेला की बीट रेट म्हणजेच काय, बर्ड रेट म्हणजेच की काय, आणि समर 22ला विचारला होता. आणि परत समर 22ला खालती काय विचारलं होतं फ्रेंड्स की प्रोटोकॉल म्हणजेच की काय, बँडविड्थ म्हणजेच की काय. तर हे आपण सर्व डेफिनेशन तिथे बघणार आहोत व्हिडिओमध्ये. ओके फ्रेंड्स, तुम्हाला काय लिहायचं आहे आणि काय नाही, ओके, ते आपण बघणारच आहोत. पण त्याच्या अगोदर तुम्हाला काय करायचं फ्रेंड्स, मस्तपैकी रिलॅक्स राहा, एक व्हिडिओला लाईक करून द्या. तुमच्यासाठी प्रत्येक कंटेंटचे व्हिडिओ प्रोव्हाइड केली जाणार आहे. ओके, जर तुम्ही व्हिडिओला लाईक करत असाल आणि जास्तीत जास्त कमेंट करायचा ट्राय करा फ्रेंड्स, जेणेकरून मी तुमच्यासाठी असे व्हिडिओ बनवून घेत येत जाईन. ओके, तर बघूया आपण डेफिनेशन. पहिल्यांदा आपण बघूया कॉम्प्युटर नेटवर्क. म्हणजेच कॉम्प्युटर नेटवर्क म्हणजेच काय, असा क्वेश्चन येतो, डिफाईन कॉम्प्युटर नेटवर्क. ओके, ह्याच्यावरती अजून पण नीड्स काय आहेत, ॲप्लिकेशन्स काय, ते तुम्ही सिलेबस वाईज लर्न करा, नाहीतर मी तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपवरती शेअर करेन. जर तुम्ही जॉईन झाला नसाल तर व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन. ओके, तर बघा, अ कॉम्प्युटर नेटवर्क म्हणजेच की काय, अ कॉम्प्युटर नेटवर्क इज अ सिस्टीम दॅट कनेक्ट्स व्हेरियस इंडिपेंडेंट कॉम्प्युटर इन ऑर्डर टू शेअर इन्फॉर्मेशन अँड रिसोर्स. म्हणजेच कॉम्प्युटर नेटवर्क म्हणजेच की काय, नेटवर्क म्हणजेच की काय, एका समजा आता बघा तुम्हाला सांगतो बघा, हा एक कॉम्प्युटर आहे, हा एक कॉम्प्युटर आहे, हे तिघं कनेक्ट झाले. ओके, आणि हा एक PC आहे. ओके, हे समजा एक PC आहेत, हे तिघं कनेक्ट झाले म्हणजे ह्यांचा, हा तिघांचा काय झाला, एक नेटवर्क झाला. आय होप तुम्हाला समजलेला असेल. म्हणून पण हे तिघं सर्व एकमेकाला कनेक्ट का होणार आहेत फ्रेंड्स, कारण की त्यांना काय करायचं, डेटा शेअर करायचा असतो. शेअर डेटा असतो ना, तो शेअर करत असतो किंवा रिसर्च शेअर करत असतात. जेव्हा ते कनेक्ट होतात, कोण शेअर इन्फॉर्मेशन रिसोर्स ऑफ डिफरंट कॉम्प्युटर, इंडिपेंडेंट कॉम्प्युटर, दॅन इट विल बी फॉर्म्स द कॉम्प्युटर नेटवर्क. आय होप इट विल बी अंडरस्टँडिंग फॉर यू. ओके, आता पुढे बघूया आपण की कोणते कोणते डेफिनेशन विचारतात ते अजून. तर बघा, अजून काय काय विचारलेलं आहेत, डिफाईन बीट रेट अँड बर्ड रेट. ओके, तर बीट रेट म्हणजेच की काय आणि बर्ड रेट म्हणजेच की काय, याची आपण डेफिनेशन बघून घेऊया फ्रेंड्स. बीट रेट म्हणजेच की काय बघा, बीट रेट इज डिफाईन ॲज द ट्रान्समिशन्स ऑफ द नंबर ऑफ बीट्स पर सेकंद. म्हणजे एका सेकंदाला, पर सेकंदाला किती ट्रान्समिशन म्हणजेच काय, आपण जो इन्फॉर्मेशन ट्रान्सफॉर्म करतो ती सांगण्याचं काम जो करतो ना, त्याला आपण बीट रेट असं म्हणतो. बीट रेट कॅन नॉट डिटरमाइन द बँडविड्थ. ओके, आणि बँडविड्थ ही बीट रेट कधीच डिफाईन करू शकत नाही, डिटरमाइन करू शकत नाही. बँडविड्थ म्हणजेच काय ते पण आपण पुढे बघणार आहोत, पण आय होप तुम्हाला इथपर्यंत समजलेला असेल. आता दुसरी डेफिनेशन बघूया, बर्ड रेट म्हणजेच की काय. बर्ड रेट म्हणजेच की काय, बर्ड रेट इज डिफाईन ॲज अ नंबर ऑफ द सिग्नल युनिट पर सेकंड. किती सिग्नल्स, ओके, सिग्नल किती तो यूज करतो एका युनिटला, त्यालाच आपण काय म्हणतो, बर्ड रेट असं म्हणतो. अजून बर्ड रेटचा पॉईंट काय बोलू शकता, बर्ड रेट कॅन डिटरमाइन द अमाऊंट ऑफ बँडविड्थ नेसेसरी टू सेंड द सिग्नल. म्हणजेच हा बर्ड रेट आहे तो डिटरमाइन करतो की किती अमाऊंट ऑफ बँडविड्थ किती नेसेसरी आहे तू एका सिग्नलला सेंड करण्यासाठी. आता बँडविड्थ इथे दोन टाईप दोनदा विचारला गेला, दोनदा आलेला आहे, तर आपण बघून घेऊया की बँडविड्थ पण काय असतो ते. ओके फ्रेंड्स, तर बघा त्याच्या अगोदर प्रोटोकॉल समजून घ्या की प्रोटोकॉल काय असतं. बघा, हा पण क्वेश्चन येऊ शकतो की डिफाईन द फॉलोविंग टर्म्स, मीन्स प्रोटोकॉल अँड बँडविड्थ. ओके, तर फ्रेंड्स हा DCCNचा लेक्चर आहे, सेमिस्टर नंबर 4 कॉम्प्युटर इंजिनिअरिंग फॉर AIML साठी, पण जेवढे काही IT ब्रांचवाले त्यांच्यासाठी सर्वांसाठी इम्पॉर्टंट चाललेला आहे. ओके, तर बघा
मी सांगितलं तुम्हाला की प्रोटोकॉल म्हणजेच काय, सेट ऑफ रूल दॅट गव्हर्न्स डेटा कम्युनिकेशन. ही प्रोटोकॉलची डेफिनेशन मी ऑलरेडी तुम्हाला पहिल्या लेक्चरमध्ये दिलेली आहे, ती तिथे परत देत आहे आणि त्यामध्ये फक्त ॲड केला आहे. इट रिप्रेझेंट अन ॲग्रीमेंट बिटवीन कम्युनिकेटिंग डिव्हायसेस. इट इज रिप्रेझेंटिंग अन ॲग्रीमेंट बिटवीन मीन्स फ्रेंड्स, ह्याच्यामध्ये काय होतं की ॲग्रीमेंट केलं आहे म्हणजे काय, एक ठराविक रूल तयार केलेले आहेत की तेच रूल तुम्ही ते फॉलो करू शकता. ओके, सो दॅट रूल्स वी ऑल्सो नोन ॲज द प्रोटोकॉल. द प्रोटोकॉल इज नथिंग बट अ सेट ऑफ रूल्स. ओके, सो इट्स व्हेरी इम्पॉर्टंट टू learn this definition because it will be asked in your exams. Okay, so without a protocol, two device may be connected but communicate but not communicating. म्हणजेच without protocol means without any protocol we connect the two devices but the communication will not be possible. So that a person speaking of French cannot be understood by a person who speak only the Japanese. Okay, this will be the best example from this protocols. Means if someone are speaking in the French, okay, if someone speaking in the French but the Japanese student cannot be understanding this French language because of this two devices are the connected without the any set of the protocol. Means friends, जे दोन समजा कम्युनिकेटर आहेत, ओके, एक फ्रान्सचा आहे आणि जपानीजचा आहे, तर फ्रान्सने जर फ्रान्स लँग्वेजमध्ये बोलला तर जपानीजला समजणार नाही आहे फ्रेंड्स. सो आपण त्यासाठी काय केलं, प्रोटोकॉल सेट ठेवलेला आहे की तुम्हाला या लँग्वेजमध्ये यूज केले पाहिजे, इंग्लिश इंटरनॅशनल लँग्वेज आहे तीच तुम्ही यूज करा, मग ती तुम्ही दोघांना पण समजली जाईल. ओके, आता आपण बघूया बँडविड्थ म्हणजेच की काय फ्रेंड्स. ओके, तर फ्रेंड्स जर व्हिडिओ आवडत असेल तर एक लाईक करा आणि प्लीज एक कमेंट माझ्यासाठी होऊनच गेला पाहिजे. स्टडी विथ प्रथमेशसाठी एक कमेंट करा बस. ओके, तर बघा बँडविड्थ म्हणजे की काय, द बँडविड्थ ऑफ द कंपोजिट सिग्नल इज द डिफरन्स बिटवीन द हायेस्ट अँड द लोवेस्ट फ्रिक्वेन्सी कॉन्टेंट इन द सिग्नल. म्हणजेच की काय फ्रेंड्स, जो तुम्ही सिग्नल असते ना फ्रेंड्स, आता समजा हा टॉवर आहे, ओके, हा टॉवर आहे आणि टॉवरचे काय सिग्नल्स आहेत, तर हे सिग्नल्स म्हणजेच की काय फ्रेंड्स, हा टॉवर आहे समजून जा फक्त. ओके, हा टॉवर आहे, यांचा डिफरन्स काय, कोणाचा डिफरन्स, हायेस्ट अँड लोवेस्ट. ओके, डिफरन्स बिटवीन हायेस्ट अँड लोवेस्ट फ्रिक्वेन्सी, किती फ्रिक्वेन्सीची हायेस्ट आणि लोवेस्ट फ्रिक्वेन्सी आहे कॉन्टेंट इन दॅट सिग्नल. म्हणजे सिग्नलमध्ये किती, हाऊ मच द लोएस्ट अँड हायेस्ट फ्रिक्वेन्सी कॉन्टेंट बाय द सिग्नल इज नथिंग बट अ बँडविड्थ. ओके, so for example, if composite signal contain the frequencies between 1000 to 5000, its bandwidth is 5000 and 1000 or 400. Okay, means what, if the composite signal means the two signal that will be connected with each other, these are nothing but composite signal containing the frequency between, they contain the frequency of 1000 to 1000 to 5000, its bandwidth is 5000 to 1000. Okay, between the 5000s to 1000s or 400. Okay, so it will be the example of the bandwidth. I hope you will be understand the concept very well. So friends, आपण अशीच पुढचे एक व्हिडिओ पण घेऊन येणार आहोत, खूप इम्पॉर्टंट व्हिडिओ 4 मार्काच्या क्वेश्चन साठी. तोपर्यंत फ्रेंड्स, बाय बाय.